कोण पुण्य यांचा होईना सेवक, कोण पुण्य यांचा होईना सेवक, हे द्वंद्वाधिक दुराविले, अंतरिचा पुन्हा प्रगतो
पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले, ऐशी वर्मे मज दावे नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी, बहु अवघड असे संत भेटी, तरी जगजेटी करुणा केली, ऐशी वर्मे मज दावे नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडेन, ऐशी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते, श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले, ऐशी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी, श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या अभंगातून आपले जे उपास्य दैवत पंढरीश परमात्म्याजवळ संत भेटीची करुणा भागतात. शिवेचं प्रवृत्तीनिमित्त ब्रह्मलीन महादेव पाटील गुरुजी अत्याळकर यांच्या 25व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सेवेचा योग प्राप्त झालेला आहे. आतापर्यंत ही सेवा ब्रह्मलीन भाऊसाहेब पाटील महाराजांनी केली. बऱ्याच वेळा महाराजांचं आमंत्रण असायचं दरवर्षी आपण या कार्यक्रमाला. एकदा येण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा काय घडलं नाही. पण यावर्षी यावंच लागलं बरं का. ना म्हणू नये धनंजया, नाकारता आलं नाही. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की गुरुजींच्या पुण्यतिथीला 25 वर्ष पूर्ण होतात, म्हणजे रौप्य महोत्सव आहे. म्हणजे त्यांच्या पुण्यतिथीला सेवा करण्याकरता मी आळंदीहून 2002 च्या दरम्यान आलो बरं का, अध्ययन करून. त्यानंतर 25 वर्षाचा काल गेला. म्हणजे अत्याळकर गुरुजींना सांगायचं आहे, तुम्हाला अजून वेळ आहे माझ्याकडे येण्याकरता, घाई करू नका. असा काय त्याच्यामध्ये भाव असेल. कारण भाग्य फलोन्मुख झाल्याशिवाय योग येत नाही बरं का. आणि त्या न्यायाने हा सेवेचा योग आहे, ज्यांच्या निमित्ताने आपण हे पुण्यस्मरण करत आहोत, ज्यांनी हे ज्ञानदानाचं कार्य केलं, महान कार्य केलं. आणि जे ज्ञानदानाचं कार्य केलं ते गुरु परंपरेतून आलेलं केलं बरं का. विनायकं गुरुनवमी साखरे नाम विश्रुतम, साखरे घराण्यातून आलेलं हे ज्ञान आहे.
शुद्ध ज्ञान आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वेदांत शास्त्राचं प्रस्थांतरीचं शुद्ध ज्ञान देणारं घरानं एकच आहे, श्री गुरु साखरे महाराज बरं का. गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, कोणी जर वेदांत सांगणारा जर भेटला तर समजावं याला साखरे महाराजांच्या घराण्याचा वारा लागलेला आहे. आणि असे शुद्ध ज्ञान ज्या परंपरेतून आलं ते जतन केलं आपल्या भागामध्ये. अनेक थोर थोर मंडळ येऊन गेली. ब्रह्मलीन तदाशीकर महाराज, ब्रह्मलीन चव्हाण महाराज, आता आमचे गुरुजी ब्रह्मलीन पाटील महाराज. आणि त्याच पद्धतीनं आत्याकडं गुरुजींनी सुद्धा हे ज्ञान ग्रहण केलं आणि ते ज्ञान उदार अंतःकरणाने त्यांनी समाजाला दिलं बरं का. अगदी मराठी सांगायचं जर ठरलं तर ज्ञान दिलं, पण ह्या ज्ञानाचा त्यांनी बाजार केला नाही बरं का. आज माणसं ज्ञान संपादन करतात गुरु करून, पण त्या ज्ञानाचा बाजार करतात बरं का. लक्षात ठेवा, गुरुजींनी कार्य केलं नाही, लक्षात ठेवा. अशुद्ध अंतःकरणाने ते ज्ञान समाजापर्यंत पोचवलं. कीर्तन करणं सोपं आहे, पण एखादा ग्रंथ समाजाला समजावून सांगणं फार अवघड आहे बरं का. का प्रत्येक गावात श्रोते वेगळे असतात हो. पण अध्ययन करणारा जो साधक आहे तो आपल्यासमोर रोज आहे. आणि त्याला जे सांगत असताना असं ज्ञान सांगावं लागतं, निसंदेह. संदेह कुठं राहता कामा नये, लक्षात ठेवा. म्हणून बरीच मंडळी पाहिली, ज्यांना कीर्तन करता येतं त्यांना शिकवता येत नाही, आणि ज्यांना शिकवता येतं त्यांना कीर्तन करता येत नाही. बोटावर मोजण्यासारखी माणसं ते शिकवतातही आणि कीर्तनही करतात बरं का. तेव्हा गुरुजींनी महान कार्य केलं. महान कार्य केलं म्हणजे माणसं तयार केली बरं का. महाराजांना फार सेवा गुरुजींची घडली. गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, दादांचं मोठे पण कुठं, एक व्यक्ती निर्माण करणं आणि ती व्यक्ती समाजाला ज्ञान देणं इतकं सोपं नाही बरं का. ज्या भावनेनं आपण ज्ञान संपादन केलं त्याच भावनेनं ते ज्ञान पुढे गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. गुरुवारी साखरे महाराज नेहमी विचारतात, आता थोडंसं विस्मरण होतं, काय बरं आहे का, वडील बरे आहेत का, काय करतो सध्या, कीर्तन हे कुठं पाठ घेतो का. कीर्तन कोणी करतं म्हटले, कीर्तन करण्यात पुरुषार्थ नाही म्हटले. आपलं परंपरा आहे, हे आलेलं ज्ञान दिलं पाहिजे म्हणजे सुरू केलं पाठ आता म्हणलं, हरकत नाही म्हटले. म्हणजे केवळ कीर्तन करण्यामध्ये विशेषत्व नाही, लक्षात ठेवा. ते प्रक्रियात्मक ज्ञान आहे आणि तशी ती माणसं तयार झाली पाहिजे बरं का. आणि गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये कार्य केलं. लौकिक दृष्टीने त्यांनी जे समाजाला ज्ञान दिलं म्हणून ते गुरुजी होते, आणि उर्वरित आयुष्यामध्ये हे अध्यात्मज्ञान त्यांनी जगाला दिलं म्हणून गुरुजी राहिले बरं का ते. आणि असं जे ज्ञान त्यांनी समाजापर्यंत पोचवलं, माणसं तयार केली. माझा फार काय संबंध आला नाही, फक्त आळंदीहून आल्यानंतर एकदा काय तर दर्शन झालं, आमच्या घरी आले होते. पण अशा एका थोर विद्वान महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सेवेचा योग आहे. वास्तविक अशा एका साधक वृत्तीनं जीवन जे जगले, अशा महात्म्याचं पुण्यस्मरण करण्याची सेवा आपल्या वाट्याला येणे एका परीने भाग्य आहे. कारण ज्ञान संपादन करावं, आणि ते ज्ञान संपादन करत असताना असं संपादन करावं की बोधाला प्राप्त व्हावं, आणि बोधाला प्राप्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य साधक वृत्तीनं जगावं बरं का. हे विशेषत्व आहे.
नाही तर घरतं कसं ज्ञान झालं की माणसं ताट होतात हो, म्हणजे अहंकार येतो. पण तो येता कामा नये म्हणून गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये या पद्धतीने हे ज्ञान संपादन केलं आणि त्याच पद्धतीने त्या ज्ञानाचं वितरण त्यांनी जीवनामध्ये केलेलं आहे. तेव्हा अशा या महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सेवेचा योग आहे. मला वेळेचं बंधन दिलंय बरं का. आपला नियम आहे, जिथं कार्यक्रमाला गेलो तिथं आम्ही उशीर झाल्यानंतर संयोजकाला विचारतो, उशीर झाला किती वेळ कीर्तन करायचं, हे विचारून कीर्तन बहुतेक मी करतो. कुठंतरी चुकून राहत असेल, कधी कधी उशीर होतोच येण्याकरता, पण येण्याच्या आधीच मला सांगितलं की आमच्या विठूने म्हणजे महाराज 11ला कीर्तन संपलं पाहिजे. आता काय फार मोठी सवलत मला मिळालेली आहे. कारण वेळेचं बंधन दिलंय, अर्धा तास राहिलाय, अर्धा तासामध्ये काय अभंग संपवता येत नाही, हा भाग वेगळा. पण तुम्हाला माझ्यासारख्याने काय सांगावं असा एवढा मी तुमच्यासारखा मोठा नाहीच आहे, हे माझं भाग्य आहे. आपण सगळे अभ्यासकच आहात, प्रवचनकार, कीर्तनकार. परवा तरी आमच्या इथं लिंबाई महाराजांनी फार सुंदर प्रवचन केलं, पहिल्यांदाच मी ऐकलं. 4 शब्द मी कानावरती कुठंतरी त्यांचं प्रवचन माझं कीर्तन होतं, आणि ते ऐकल्यानंतर मला वाटलं आपल्या घरी त्यांना बोलवावं. त्यांनी फार सुंदर विषय मांडला. महाभारत ऐकलं, पण महाभारतातला भीष्म कसा आहे, द्रोणाचार्य कसे आहेत, ही पात्र वरून माहिती होती, पण अंतरंगातून माहिती नव्हती बरं का. त्यांच्या श्रवणातून बराच काही महाभारत त्या दिवशी खरं कळालं बरं का. सांगण्याचा हेतू अशी सगळी अभ्यासक मंडळी येत आहेत, आणि त्यांच्या पुढं मी काय सांगणार आहे. तेव्हा अल्पावधीमध्ये काही अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न करू. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या द्वारे संत भेटीची करुणा देवाजवळ व्यक्त करतायत, करुणा भागतायत. का भागतायत, तर त्याचं कारण आहे दुर्लभ आहे. मग दुर्लभ असेल तर देवाजवळ करुणा का भाकावी. तर त्याचं कारण आहे, जरी गोष्ट दुर्लभ असली तरी ती ईश्वर कृपेने प्राप्त होऊ शकते, आणि ईश्वर कृपेने प्राप्त होऊ शकते म्हणून त्या ईश्वराजवळ, त्या उपास्य देवतेजवळ ही करुणा भाकलेली आहे. आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट केलेला आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय आज असा भाव प्रगट करतात की आपण संतांचे सेवक झालो पाहिजे, संतांचे सेवक झालो पाहिजे बरं का. म्हणून संतांचे सेवक झालो पाहिजे, पण कोणत्या संतांचे सेवक झालो पाहिजे, त्याच्याकरता त्या संतांचं लक्षण अधोरेखित केलं बरं का महाराजांनी. संतांचं सेवक झालंच पाहिजे. संतांचा सेवक झाल्याशिवाय परमार्थामध्ये पूर्णत्व नाही आहे. पूर्णत्वाला लक्षात ठेवा. तुकोबारांनी वर्णन केले, नुसतं शास्त्र ऐकून वाचून कळत नाहीये, शेवटी संत कृपा, गुरुकृपा व्हावी लागते. तोची ज्ञान लाहे गुरुकृपे, म्हणजे शेवटी गुरुकृपा, संतांची कृपा जीवनामध्ये व्हावी लागते बरं का. मग संतांची कृपा व्हावी लागते, पण कोणत्या संतांची कृपा, आडनावाचे नव्हे, आडनावाचे नव्हे बरं का. ज्या बोधाने संपन्न आहेत त्या बोधाचं स्वरूप या अभंगातून महाराजांनी प्रगट केलेलं आहे बरं का. जसं ज्ञानोबांनी वर्णन केले,
तुम्हाला ज्ञान जीवनामध्ये संपादन करायचं आहे ना, ते ज्ञान संपादन जर जीवनामध्ये करायचं असेल तर संतांच्या करवी केलं पाहिजे. पण संतांच्या करवी ते ज्ञान संपादन करण्याकरता त्या संतांचा पहिल्यांदा दास झालं पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. भजनाम सेवा, नाम त्याचा आपण सेवक झालं पाहिजे, दास झालं पाहिजे. हा, सेवक झाल्याशिवाय जीवनामध्ये गुरूंच्याकडून ज्ञान मिळत नाही. आज आपल्याला वाटतं की सेवक न होता, शिष्यत्व न स्वीकारता आपल्याला झालं पाहिजे बरं का. पण असं आतापर्यंत कुठं शास्त्रामध्ये घडलेलं नाही. घडलेलं असलं तर ते शेवटपर्यंत टिकलेलं नाही बरं का. टिकलेलं नाहीये. त्या संतांचा सेवक झालं पाहिजे जीवनामध्ये. संत भेटले पाहिजेत. हे प्रयत्नाच्या पुढचा भाग आहे बरं का. प्रयत्नाच्या पुढचा भाग आहे. काही गोष्टी जीवनामध्ये प्रयत्नाने प्राप्त होतात आणि काही गोष्टी कृपेनं प्राप्त होतात. कृपेनं प्राप्त होतात. सगळ्याच गोष्टी प्रयत्नाने प्राप्त होत नाहीत. परवा एकाने कीर्तनामध्ये सांगितलं, मुलांचं शिबिर आम्ही घेतो. आमच्याकडे मुलं शिकायला येतात, पण येणारी मुलं सगळीच कीर्तनकार होतील हे आम्ही का सांगू शकत नाही बरं का. येणारी गायक होतील असं काय सांगू शकणार नाही. येणारी वादक होतील असं काय सांगू शकणार नाही. पण येणारी ही आलेली मुलं मात्र संस्कार संपन्न होतील हे मात्र आम्ही सांगू शकतो बरं का. का त्यांनी तिथं मुद्दा मांडला की सगळेच कीर्तनकार होऊ शकत नाही का, सगळ्यांचं प्रारब्ध सारखं नसतं. तसं जीवनामध्ये संतांची भेट ही प्रयत्नाने शक्य नाही आहे. हा, पण तुकोबारांनी वर्णन केले, हिंडता कपाटी राणी वनी. त्या संतांचा शोध घेण्याचा आपण किती जरी प्रयत्न केला तरी संत तसे भेटत नाहीत. समजा भेटले तर ओळखता आले पाहिजेत ना. एक सद्ग्रस्त श्री गुरु साखरे महाराजांना भेटण्याकरता आले. त्यावेळेला आम्ही आश्रमात होतो आणि त्या आळंदीहून देहूला जाणारा रस्ता आहे, त्याला देहू पाटा म्हणतात. त्या देहू पाट्याच्या पुढे आल्यानंतर साधक आश्रमामध्ये वळण्याचा रस्ता आहे. महाराज काही कामाकरता पुण्याला गेले आणि पुण्याला त्या साधक आश्रमाच्या रोडपासून आळंदीच्या रस्त्याला लागले. एक ग्रस्त भेटण्याकरता आले. म्हणले, हो साखरे महाराजांचा आश्रम हाच का? म्हणले हाच. म्हटले इकडं जायचं. हो इकडं जाऊ. म्हणले जाऊ. गेले ते आश्रमात आले. महाराज गेले पुण्याला. त्या आश्रमात आले. म्हणजे आम्हाला महाराजांना भेटायचं आहे. म्हणले महाराजांना भेटायचं आहे. म्हणजे महाराज आत्ताच पुण्याला गेले. पुण्याला गेले. कुठली गाडी होती? पांढरी पट्टी. म्हटली कुठली होती? प्रीमियर होती. म्हटलं स्वतः हो महाराज चालवत होते. हो ते महाराजच म्हणले. हो तेच महाराज म्हणले. म्हणजे रस्त्यात ज्या महाराजांना भेटण्याकरता आला ते महाराज भेटून सुद्धा ते त्याला महाराज वाटले नाही. म्हणजे संत भेटले तरी ते संतत्व बुद्धी झाली पाहिजे ना. ही कधी होईल हो? सजासजी नाही, लक्षात ठेवा. याच्याकरता कृपेची गरज आहे. याच्याकरता कृपेची गरज आहे. मग ती कृपेची गरज आहे कोणाच्या? संतांच्या कृपेची गरज आहे. पण संतांच्या कृपेची गरज आहे पण संत भेटले पाहिजेत ना. मग संत भेटण्याकरता काय करावं लागेल? काय केलं म्हणजे संत भेटतील? तुकोबाराय देवाला विचारता, देवा खरंच मला त्या संतांची भेट व्हावी अशी इच्छा आहे. नुसती इच्छा नाही आहे, तीव्र इच्छा आहे. आणि त्या तीव्र इच्छेनं मी आपल्याला विचारतोय. इच्छा वेगळी आणि तीव्र इच्छा वेगळी बरं का. सामान्य इच्छा सर्वांनाच आहे, सुख व्हावं.
ते कसं व्हावं? दुःख संबंध रहित सुख व्हावं अशी इच्छा सर्वांना आहे, पण सामान्य आहे. तीच इच्छा ज्याला तीव्र आहे त्याला म्हणतात जिज्ञासू. एवढाच फरक आहे हो, एवढाच फरक आहे. म्हणजे सामान्य लोकाला सुद्धा सुखाची इच्छा आहे, आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा आहे त्यालाही सुखाची इच्छा आहे. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा आहे त्यालाच जीवनामध्ये त्याची प्रवृत्त व्हावं लागेल. ज्या अर्थी तुकोबराय देवांना विचारतात, विचारण्याच्या मागं तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये तीव्रता आहे संत भेटीची. संत भेटीची तीव्र इच्छा आहे, आणि त्या तीव्र इच्छेने तुकोबराय देवाला विचारतात, देवा मला संत भेटावेत. देवाने सांगितलं भेटतील. काय करावं लागेल? काय नाही म्हणले, पुण्य लागतं म्हणले. पुण्य लागतं. मग पुण्य लागतं संतांच्या भेटी करता. हो, मग देवा माझ्याजवळ आहे. ज्या अर्थी मी तुला विचारण्याकरता आलोय त्या अर्थी माझ्या अंतःकरणामध्ये पुण्य आहे का नाही? हा, पुण्य असल्याशिवाय घडू शकत नाही. ज्ञानोबरायांनी अर्जुनाचं वर्णन करताना असं वर्णन केलंय की अर्जुनाकरता ह्या ब्रह्मज्ञानाच्या गाठी देवाने सोडल्या. असं काय अर्जुनाने पुण्य केलं होतं? ते पुण्य अर्जुनाचं देवाला बोलण्याकरता प्रवृत्त केलं. लक्षात ठेवा, जर पुण्य त्या मानाचं असेल तर ते प्रवृत्त करतं त्या महात्म्याला, त्या देवाला, बरं का, बोलण्याकरता. ज्या अर्थी देवाशी तुकोबराय संवाद करता, देवाच्या समोर इच्छा प्रकट करतात, त्या अर्थी तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये पुण्य आहे. पुण्याने चित्तपर्यंत आले ना, बरोबर आहे. देवाने सांगितलं पुण्य लागतं, बरोबर आहे. कोणतं पुण्य लागतं मला सांगा ना म्हणले. पुण्य आहे म्हणून मी आज या अवस्थेपर्यंत आलेलो आहे, माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे. मग असं कोणतं पुण्य लागतं मला जर सांगितलं तर बरं होईल. ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये होईन सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविली. कोण पुण्य? संतांच्या भेटी करता पुण्य लागतं. जाता जाता बी दुसरा विचार आपल्या समोर सांगतो. संतांच्या भेटी करता पुण्य लागतं, आणि कीर्तनकाराच्या भेटी करता बरोबर आहे ना. लोक म्हणतात आम्ही मोठा कीर्तनकार आणणार आहे, मोठा कीर्तनकार आणणार आहे. गुरुवरी मला सांगतात मोठा कशाने? ज्याचं पाकिट मोठं तो मोठा. इदन्न ममती श्री गुरु साखरे महाराज ओवाचे त्यांचे शब्द आहेत बरं का. म्हणून पैशानं जे भेटतात ते कीर्तनकार, आणि पुण्याईनं जे भेटतात ते संत. एवढं तरी लक्षात ठेवलं तर पुष्कळ आहे. म्हणून शब्द इथं वापरला, कोण पुण्यांचा होईन सेवक. तो भाव थोडा बाजूला ठेवतो आणि पुढे जातो. जिही द्वंद्वाधिक दुराविली. ज्यांची भेट व्हायची आहे त्यांच्या भेटी कोणाची भेट व्हावी याच्याकरता फार सुंदर
श्री गुरु साखरे महाराजांनी 15वा अध्याय प्रकाशित केलेला आहे आणि त्या 15व्या अध्यायामध्ये निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्त्य मुडा पदमव्ययंत जया पुरुषाचे कामन सांडूने गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते. द्वंद्व तिथं फार विस्तार केला आहे. द्वंद्व म्हणजे दोन गोष्टी, जय पराजय, मान अपमान, निंदा स्तुती, शीत उष्ण, लाभ अलाभ, हे द्वंद्व आहेत. आणि या द्वंद्वाचं पर्यवसान सुख दुःखामध्ये होतं बरं का. जीवनातलं सुख दुःख जावं असं जर वाटत असेल तर पहिल्यांदा द्वंद्व गेलं पाहिजे. काय गेलं पाहिजे? द्वंद्व गेलं पाहिजे. शास्त्रीय भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर पहिल्यांदा कारणाची निवृत्ती करावी का कार्याची निवृत्ती करावी? कारणाची निवृत्ती केली की कार्याची होतेच. आमचं काम चाललंय फक्त कार्याची निवृत्ती करण्याची. कार्याची निवृत्ती करणं म्हणजे मेडिकलच्या गोळ्या खाणं, मेडिकलच्या गोळ्या खाणं. आणि कारणाची निवृत्ती होणं म्हणजे ब्रह्मज्ञान संपादन करणं. हा, तात्पुरतं सुख दुःख घालवता येतं, ती गेलं नाही, लक्षात ठेवा. जोपर्यंत कारणाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत ती सुख दुःख निवृत्त होत नाही. कसं काय? हो, त्याचं वर्णन केलेलं आहे. महाराज म्हणतात ही कधी अवस्था प्राप्त होईल? या भूतलावरती तत्व आहे, त्याला ब्रह्म म्हणतात. आणि ते कसं आहे? गुणातीत आहे. कशाचा संबंध तिथं नाही बरं का, कशाचा संबंध नाही, लक्षात ठेवा. जे तत्व गुणातीत आहे, असं गुणातीत असलेलं तत्व, त्या तत्वाचा बोध ज्यांच्या जीवनामध्ये झाला त्यांच्याच जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त होऊ शकते बरं का. जागोजागी याचं वर्णन केले. आपण रोज प्रार्थना करतो, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षभूतम. म्हणजे ज्या परमतत्वाचा विचार मांडलेला आहे, ज्या परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे, ते परब्रह्म कसं आहे? ती गुणातीत आहे. आणि ती गुणातीत असलेलं जे परब्रह्म, त्या परब्रह्माचं यथार्थ अपरोक्ष अनुभूती ज्याच्या जीवनामध्ये आली त्याच्या जीवनामध्ये हे द्वंद्व शिल्लक राहत नाही. द्वंद्व कुठं राहतं? उपाधीमध्ये. हो, कोणती उपाधी? देह नावाची उपाधी. या देहापासून ते वेगळं आहे, देहापासून ते वेगळं आहे. ही मंडळी देहाचा स्वीकार करतात का तत्वाचा स्वीकार करतात? या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. असं ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांच्याच मुखातून बोध येतो बरं का. लागोने दे पाप पुण्य अंगा, लागोने दे पाप पुण्य अंगा.
पुण्य अंगा, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. कधी? ज्यावेळी सरणावरती झोपवतात त्यावेळी नव्हे, त्यावेळी देह अग्निरूप होतोय. हो, काय होतो? देह अग्निरूप होण्यामध्ये काय ते आपल्याला करावं लागत नाही, माणसंच करतात. हो, आपण अग्निरूप झालो पाहिजे. अग्निरूप झालो पाहिजे म्हणजे ते जे स्वरूप म्हणजे ते परमात्मा स्वरूप आपण झालो पाहिजे. तो बोध आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. ज्या दिवशी बोध प्राप्त होईल त्या दिवशी देहाशी तादात्म्य राहत नाही. देहाशी तादात्म्य राहत नाही बरं का. आणि देहाशी तादात्म्य राहत नाही त्यावेळी जी सुख दुःख झाली ती देहाला होतात, स्वरूपाशी त्याचा कशाचा संबंध नाही आहे. शास्त्रामध्ये प्रसिद्ध त्याला दृष्टांत दिलेला आहे स्फटिकाचा. तो स्फटिक ज्या पदार्थाशी त्याचा संबंध येईल पाहणाऱ्याला वाटतं स्फटिकच तांबडा आहे, पाहणाऱ्याला वाटतं स्फटिक हिरवा आहे. पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्या उपाधीशी त्याचा संबंध आहे तोपर्यंत बरं का. कितीही काळ जरी त्या उपाधीशी तो स्फटिक जरी बांधून जरी ठेवला तरी त्या उपाधीचा त्या स्फटिकाशी काही संबंध येत नाही. ही जर स्फटिकाची अवस्था आहे, महाराज म्हणतात तीच अवस्था या महात्म्यांची आहे. तीच अवस्था या महात्म्यांची आहे. ज्या महात्म्याने हा बोध प्राप्त केलेला आहे, कोणता? मी तो वासुदेव तत्वता. या बोधाला जे महात्म्य प्राप्त झाले, महाराज म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये हे द्वंद्व शिल्लक राहत नाही. राहत नाही. मानलं जातं, व्यवहार करण्याकरता मानलं जातं बरं का. पण गुरुवारी महाराज सांगत असतात नेहमी. एकदा दादा महाराज बार्शीला कार्यक्रमाला गेले आणि बार्शीला कार्यक्रमाला गेले. जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर एक सद्ग्रस्त शेजारी बसले होते. आणि जेवता जेवता दादा महाराज म्हटले थोडंसं भाजी तिखट झालेली आहे. शेजारी बसले म्हणलं दादा तुम्हाला अजून तिखट आणि खारट कळतंय? त्याला काय वाटलं हे ब्रह्मज्ञानी आहेत. दादा महाराज म्हणले तुझ्यासारख्या विषयासक्त माणसाला जर तिखट आणि खारट कळतं अज्ञानाला, तर ज्ञानाला का कळू नये म्हणले. मानायचा का न मानायचा प्रश्न वेगळा आहे म्हणले. व्यवहाराच्या दृष्टीने जरी तो असला तरी स्वरूपाच्या दृष्टीने मात्र त्यांचा बोध असा आहे, माझा आणि ह्या उपाधीशी काही संबंध नाही. आणि उपाधीच्या संबंधाने सुख दुःख भोगावे लागतात. जय पराजय, मान अपमान हे भोगावं लागतं, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये ही स्वरूप पुण्य लागतं माझ्याजवळ आहे. पण अशांचा सेवक होण्याकरता काय विशेष पुण्य करावं लागत असेल तर देवा मन मोकळं करून मला एखाद वर्म सांग. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणावर.
अंतरीच्या खुना प्रगटोनी. तुकोबराय देवाला विचारतात. तुकोबरांनी ज्ञानेश्वरीची पारायण बरीच केलीत बरं का. हो, हजारो पारायण तुकोबरांनी ज्ञानेश्वरीची केलेली आहेत. आम्ही कुठं सप्तात व्यासपीठ चालक म्हणून गेलो तरच करतोय बरं का. यार मुद्दा आपल्यासमोर प्रगट करायचा आहे. ज्यार्थी तुकोबराय देवाला विचारतात, अंतरीच्या खुना प्रगटोनी. तुकोबरांनी दाखले पाहिले ज्ञानेश्वरीमध्ये. ज्यावेळी कौरव पांडवांचं युद्ध ठरल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, मी फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगणार, हातात शस्त्र धरणार नाही. अर्जुनाने विचार केला, देवा तेवढंच पाहिजे आम्हाला म्हटले. तेव्हा पांडवांनी देवाचा स्वीकार केला. आणि त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये बरेच असे प्रसंग निर्माण झाले. युद्ध करत असताना काही यश येईना. दुर्योधनाचं आणि भीमाचं गदायुद्ध सुरू झालं. काही केल्या दुर्योधन आवरेना. शेवटी भीमाला देवानी वर्म सांगितलं बरं का. दुर्योधनाला जर मारायचं असेल तर कुठेही गदा मारून चालणार नाही, फक्त मांडीवर मारायला लागते. हे कोणाला माहिती होतं? देवा तुला अशी वर्म माहिती आहेत, मला एखादं सांग, असं तुकोबराय म्हणतात बरं का. हा, देवाने जर वर्म भीमाला सांगितलं नसतं तर भीमच गेला असता. पण देवाला भीम ठेवायचा होता, दुर्योधन घालवायचा होता. म्हणून भक्ताला वर्म सांगतात देव. तसं तुकोबराय देवाला म्हणतात, देवा तसं एखादं मला वर्म सांग, असं वर्म सांग की ज्या वर्मातून असं पुण्य निर्माण व्हावं आणि त्या पुण्याईने संत भेटावेत. आणि ते सांगताना देवा अगदी अंतरीच्या खुना प्रगटोनी. का तुकोबरांना माहित होतं, चतुरातू शिरोमणी गुणलावण्याची खाणी. कोणाला कसं काय द्यायचं, कसं त्याला तिथल्या तिथंच मागं पाठवायचं, हे देवाला फार माहिती ना. अनेक गोष्टी हे देवाला ज्ञात तुकोबरांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे सांगितलं, देवा खरंच मी जे विचारतो, तळमळीच्या पोटी तुला विचारतो की अशा संतांची भेट माझ्या जीवनामध्ये होण्याकरता पुण्य लागतं, हे मला मान्य आहे. पण ते पुण्य निर्माण होण्याकरता एखादं वर्म सांग. अवघड आहे. आम्ही तुम्ही सुद्धा पुण्य करतो, पण ते पुण्य असं निर्माण झालं पाहिजे, असं पुण्य निर्माण झालं की आपण केलेलं कोणाला कळलं नाही पाहिजे. म्हणून तर माणसं पाकिटातून देतात, दिलेलं कळू नये म्हणून. काय तेवढंच आपल्या लक्षात येणार. तो भाव इथं मला सांगायचं नाही. पुण्य हे झाकून करायचं असतं. पुण्य हे झाकून करायचं असतं. झाकून करायचं असं म्हणजे डोळे झाकून नव्हे, दार झाकून नव्हे. झाकून करायचं या शब्दाचा अर्थ की ते निष्काम भावनेनं करायचं. आपण जे करतो हे देवाला सुद्धा कळता कामा नाही, शेजाऱ्याला राहू दे. अवघड आहे, लक्षात ठेवा. आम्ही केलेलं लगेच लोकाला सांगतोय. केलेलं सांगितलं की ते संपतंय बरं का. केलेलं सांगितलं की ते संपतंय. केलेलं कधी सांगायचं नाही. सांगायचं असेल तर गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, पाप उघड करावं आणि पुण्य झाकून ठेवावं. आमचा स्वभाव बनलाय पुण्य उघड करायचं आणि पाप झाकायचं. तात्पर्य संत भेटी करता पुण्य लागतं, ते शुद्ध पुण्य लागतं. ते एकाएकी जीवनामध्ये निर्माण होत नाही. ते शुद्ध पुण्य जर निर्माण झालं तर त्या शुद्ध पुण्याने संतांची भेट होते. पण ते पुण्य निर्माण होण्याकरता त्यातलं मर्म, त्यातलं वर्म आपल्याला कळावं लागतं. म्हणून तुकोबराय देवाला सांगतात, अंतरीच्या खुना प्रगटोनी. समजा देवा तुला हे सांगायला वेळ नसेल का, 11 वाजलेत.
मग काय कर, माझ्यावरती कृपा तरी अशी कर की तुझ्या कृपेने मला संत तरी भेटतील. एखादं वर्म देवा मला तू सांग, एक वर्म तरी सांग, नंतर माझ्यावरती अशी कृपा कर की त्या कृपेने ते संत तरी भेटतील. पर्याय ठेवला बरं का. कारण त्या मानाचं पुण्य निर्माण झालं तर संत भेटतात, नंतर देवाची कृपा झाली तर संत भेटतात. म्हणून तुकोबारायांना इथं बोलावं लागलं, बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. जग जेठी म्हणजे जगामध्ये ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ असलेला परमात्मा. जग जेठी, ज्येष्ठ कोणाला म्हणतात? वयाने मोठा आहे त्याला ज्येष्ठ म्हणतात. या विश्वामध्ये ज्येष्ठ कोण आहे? देव आहे का? जगताच्या आधी तो आहे, जगताच्या आधी आहे, जगत नंतर आहे, जगत नंतर आहे बरं का. हा म्हणून तर ज्ञानावरण सांगावं लागलं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आद्य. तो सर्वांचे आधी आहे. असा हा ज्येष्ठ जगजेठी, या जगतामध्ये ज्येष्ठ असलेला परमात्मा आणि या जगामध्ये श्रेष्ठ असलेला परमात्मा. देवा तुम्ही जर करुणा केली, कृपा केली, दया जर माझ्यावरती केली तर हे शक्य आहे. शक्य आहे, हे एरवी शक्य नाही आहे. कारण मी देवा पाहिलंय तुमच्या जीवनामध्ये की अनेकांना देवा तू संतांची भेट घालून दिलेली आहे बरं का. नामदेव महाराजांना भेट कोणी घालून दिली? देवानी भेट घालून दिली. लक्षात ठेवा. हे कोणाच्या मनात आलं? देवाच्या मनात आलं का नामदेव महाराजांच्या मनात आलं? देवाच्या मनात आलं. देवा तुझ्या जर मनात आलं ना तर तू हे करू शकतोस, तर माझ्याविषयी तुला करायला काय अवघड नाही आहे. माझ्याविषयी तुला करायला काय अवघड नाही आहे. तेव्हा तुझ्या कृपेने हे शक्य आहे. तेव्हा एखादं वर्म जरी सांगण्याकरता तुला जर वेळ नसेल तर कमीत कमी माझ्यावरती अशी कृपा तरी कर की या जन्मामध्ये मला ते संत भेटावेत. तरी जग जेठी करुणा केली, त्या परमात्म्याने जर करुणा कृपा जर केली तर त्याच्या कृपेने संत भेटतात. आणि असे संत जर जीवनामध्ये जर भेटले तर त्या भेटीतून या जीवनामध्ये काय प्राप्तव्य आहे हो? एवढी तुकोबर आहे त्या देवाकडे करुणा भागतात, देवाला अगदी मनापासून सांगतात. त्यार्थी त्या संतांच्या भेटीमध्ये काहीतरी सफलत्व असलं पाहिजे. आणि ते सफलत्व जर काय असेल तर महाराज म्हणतात अशा संतांचा सेवक, अशा संतांची भेट जर जीवनामध्ये जर होईल तर त्यांच्या भेटीतून प्राप्त होणारी अवस्था आहे ते अवस्थेमध्येच आहेत. पण अशा संतांची भेट जर आमच्या जीवनामध्ये झाली तर काय घडेल? ते सफलत्व महाराज शेवटच्या चरणात सांगतात.
सुखाचे शेजारी पोहुडेन ऐशी वर्मी मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटुनी. ती संतांची भेट व्हावी, त्या संतांचा सेवक व्हावा आणि सेवक नामशिष्य दास व्हावं. दास झाल्यानंतर ते संत आपल्याला काय देतात, जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे तेच त्या दासाला देतात बरं का. जसं व्यवहारामध्ये बापाची इस्टेट मुलाच्या नावावरती होते बरं का कायद्याने, पण परमार्थामध्ये गुरुची इस्टेट शिष्याच्या नावावरती होते. बंगला नव्हे ज्ञान. तुम्ही म्हणाल बरंच असा मोठा महाराज बघून गुरु करावा. ज्यांचा जो बोध आहे ना, त्यांचा बोध त्या शिष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो, त्या मानाचा तो त्याचा सेवक असला पाहिजे बरं का. नाहीतर त्याच्यावरती नजर ठेवून राहणारा नव्हे बरं का. इथं शब्द वापरा नाही वृत्तीवरी. परमार्थाचं वर्णन करताना एक लक्षण सांगितलं गुरुवरे साखरे महाराज सांगत असतात. परमार्थ 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 म्हणजे काय? वृत्तीचा बदल म्हणजे परमार्थ. वृत्तीचा बदल म्हणजे परमार्थ. इथं तुकोबराय वृत्तीचा बदल सांगत नाहीत, वृत्तीचीच अवस्था निवृत्त होणं. हा पहिली पायरी आहे हो, वृत्तीचा बदल होणं. आणि शेवटची अवस्था आहे वृत्ती निज निराकार पंते वृत्ती हे निवृत्त झाले. जनन जिचे ते मी माझे हरपले ठाई जे तिच्या ते अदृश्यतेची झाले. जे दृश्य जे होते सुखे मी निजलो गा. लाईट घालवूनी नये वृत्तीवरी. त्या वृत्तीच्या ठिकाणी मी 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 जे होतं ना, मी आणि माझं हे निवृत्त व्हावं. ते निवृत्त व्हावं म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणीच एकरूप व्हावं. आणि अशी ती वृत्ती न राहता त्या वृत्तीचा संबंध स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर जी अवस्था आहे ती महाराज म्हणतात केवळ सुखाची अवस्था आहे. आणि ते सुख कसं आहे? सुखाचे शेजारी. शब्दाचा अर्थ लक्षात. सुख शेजारी म्हणजे शेजारी नव्हे, शेज शब्द वापरला. शेज बरं का. शेज म्हणजे शय्या. तो सुखाच्या शय्येवरती झोपेल. मग सुखाच्या शय्येवरती झोपेल. सुखाची शय्या एक, झोपणारा दुसरा आणि अनुभव घेणारा तिसरा. त्रिपुटी आहे ना. सुखाची शय्या बरोबर आहे ना. झोपणारा त्याच्यावरती दुसरा आणि अनुभव घेणारा. मी कसं काय शक्य आहे? त्रिपुटीतला हा व्यवहार नाही, लक्षात ठेवा. त्रिपुटीच्या पलीकडे आहे. सुखाचीच शेज आहे. झोपलेला सुद्धा तो सुखरूपच आहे आणि अनुभव घेणारा सुद्धा तिथं त्रिपुटी नाही. पाहता पाहणे दुरी सारोनिया. म्हणजे केवळ सुखाचा अनुभव येणं, केवळ सुखाच्याच अवस्थेमध्ये राहणं, सुखाशिवाय दुसरं काहीच नाही असा बोध ज्याच्या जीवनामध्ये अपरोक्ष वृत्तीनं दृढ होणं, अशी अवस्था ज्या दिवशी जीवनामध्ये प्राप्त होईल त्या दिवशी समजावं सुखाचे शेजारी पहुडेन हे परमार्थातलं अंतिम फल आहे. आणि कधी प्राप्त होतं? कीर्तन करून नव्हे. संतांची सेवा, त्यांचं सेवकत्व, त्यांचं दासत्व स्वीकारावं लागेल. आणि दासत्व स्वीकारल्यानंतर ते संत महात्मे कृपा करतात आणि त्यांच्या कृपेने ही अवस्था प्राप्त होते. ही अवस्था ज्यांच्या कृपेने प्राप्त होते ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर आपण काय करावं? ज्यांना प्राप्त झाली त्यांचं स्मरण करावं. त्यांचं स्मरण करावं. आणि ते स्मरण करण्याने सुद्धा आपल्या जीवनात ती अवस्था, त्या अवस्थेपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणून तुकोबाराय तळमळीच्या पोटी तुकोबाराय देवाजवळ आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट करतात. देवा, अशांची भेट माझ्या जीवनामध्ये व्हावी आणि अशांची भेट जर त्या होईल तर माझ्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त होईल. त्याच्याकरता ऐशी वर्मे मज दावी नारायणा
अंतरीच्या खुना प्रगटोनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ओन पुण्य यांचा होईना सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविले शिवर्मी मज दावी नारायणा अंतरीच्या कुणा प्रगट असे संत बेटे तरी जग जेटी करुणा केली तुका मनी मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन ऐशी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या कुणा प्रगटोनी वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन 11ची वेळ मला दिली. आम्ही 15 मिनिटं आक्रमण केले, त्याच्याबद्दल क्षमा असावी बरं. आज ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या सेवेचा योगाला काही सांगण्याकरता मी आलेलो नाही आहे की तुम्हाला सांगण्याच्या निमित्ताने माझं काय बरोबर आहे का हे तपासण्याकरता आलो बरं का. कारण अभ्यासकांच्या समोर जर काही व्यक्त केलं तर बरं वाटतं, समाधान वाटतं. उगाच ती म्हण आहे ना, येडीला माहेरी कळत नाही आणि सासरे कळत, अशा लोकांना सांगून का उपयोग नाही आहे. तो सगळे अभ्यासक मंडळी आहात आणि अशा अभ्यासक मंडळींच्या जवळ हे काही थोडं अनुवाद रूपाने विचार आपल्यासमोर प्रगट केला. जे बोललो, जे शास्त्रशुद्ध आहे, योग्य आहे, ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही श्रवण केलं ते विचार आपल्यासमोर मांडले. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द आले असतील ते खास माझे आहेत, ते माझे मला परत करा, म्हणजे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा त्या गुरुजींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ते नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 पहिला
पुरस्कार मी दिलाय रोहित महाराज. पडद्याच्या मागे मी काय घाबरू नका. ऐसेवर मामाज